नमस्कार मित्रांनो, चाकण आज फक्त पुणे जिल्ह्यातलं एक शहर नाही, तर महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावरचं एक अत्यंत महत्वाचं नाव आहे. देशातील मोठ्या ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाचं हे मोठं केंद्र आहे. हजारो कामगारांचं रोजगाराचं हे ठिकाण आहे. लाखो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाशी जोडलेला हा परिसर आहे आणि पुणे, मुंबई, नाशिक आणि महाराष्ट्राच्या इतर औद्योगिक पट्ट्यांना जोडणारा हा महत्वाचा दुवा आहे. पण आज प्रश्न असा आहे, चाकणमध्ये उद्योग आहेत, पण त्या उद्योगांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा कुठे आहेत? रस्ते, ट्रॅफिक मधून सुटका, सार्वजनिक वाहतूक कुठे आहे? आणि सर्वात महत्वाचं, सरकारचं दीर्घकालीन नियोजन आहे का? कारण आज चाकणची परिस्थिती अशी झाली आहे की कंपन्यांना उत्पादन करायचं आहे, कामगारांना वेळेवर कंपनीत पोहोचायचं आहे, पण सगळ्यांसमोर एकच अडथळा, तो म्हणजे चाकणची वाहतूक कोंडी आणि खराब रस्ते. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी चाकणमधील सुमारे 20 कंपन्या स्थलांतराचा विचार करत असल्याची बातमी समोर आली, पण हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. यामुळे जवळपास 2000च्या पेक्षा जास्त कामगारांना रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. उद्योगांकडून प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील ठोस उपाय होत नसल्याचा आरोप करण्यात आला. हा आरोप किती गंभीर आहे याचा विचार करा. उद्योग चाकणमध्ये येण्यासाठी सरकार वर्षानुवर्ष प्रयत्न करतं, पण आलेले उद्योग टिकवण्यासाठी आवश्यक रस्ते आणि वाहतूक व्यवस्था आपण त्यांना देऊ शकत नाही. हा विकासाचा कोणता मॉडेल आहे? आणि ही समस्या मित्रांनो आजची नाहीये. काही वर्षांपूर्वी ही चाकण MIDC मधील उद्योगांनी वाहतूक कोंडीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची तक्रार देखील केली होती. कामगारांना रोज 2-2, 3-3 तास प्रवासात अडकावं लागतं असल्याची सांगण्यात आलं होतं. उद्योग संघटनांनी तर वाहतूक कोंडीमुळे दररोज कोट्यावधी रुपयांचं नुकसान होत असल्याचंही त्यांचं म्हणणं मांडलं होतं. म्हणजे समस्या सरकारच्या लक्षात आज आली नाहीये, ती वर्षानुवर्ष सरकारच्या डोळ्यासमोर आहे. पण प्रश्न असा आहे, यातून मार्ग कधी काढणार? आज चाकणमध्ये फक्त ट्रॅफिकची समस्या नाहीये. पावसाळा आला की रस्त्यांची अवस्था वेगळी, पाणी साचतं, काही महामार्ग ठप्प होतात, MIDC मध्ये पाणी शिरतं आणि उद्योगांवरती त्याचा खूप मोठा परिणाम होतो. जुलै 2026 मध्ये मुसळधार पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि चाकण MIDC मधील काही कंपन्यांचं कामकाज बंद राहिलं. म्हणजे उन्हाळ्यात ट्रॅफिकची समस्या, पावसाळ्यात पाण्याची समस्या आणि वर्षभर खराब पायाभूत सुविधा. आणि आता सरकार म्हणेल आम्ही रस्ते करत आहोत, पण ते कागदावरच प्रकल्प आहेत. PMRDAच्या माहितीनुसार चाकण परिसरातील काही कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट सध्या लँड ॲक्विजिशन किंवा टेंडर स्टेजमध्ये आहेत. हे प्रकल्प कागदावर आहेत, पण चाकणचा प्रश्न आहे, हे सगळं प्रत्यक्षात कधी दिसणार? उद्योग आज आहेत, कामगार आज आहेत, ट्रॅफिक आज आहे, मग सुविधा अजून 10 वर्षांनी मिळाल्या तर त्याचा काय उपयोग? आणि आता जरा मोठं चित्र बघा. चाकण एवढ्या वेगाने वाढत आहे, तर पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर या पट्ट्यात सार्वजनिक वाहतुकीचं मोठं नियोजन कधी होणार आहे? आज पाहायला गेलं तर राजगुरुनगर, मंचर पर्यंत मेट्रोचं नियोजन असायला हवं होतं. ज्या भागात जास्त वाहतूक कोंडी आहे त्या भागात मेट्रो त्यावरील ताण कमी करू शकतो. आज हजारो कामगार रोज बस, दुचाकी, कार आणि कंपनीच्या वाहनांवर अवलंबून आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनं वाढत आहेत, ट्रॅफिक वाढतोय, प्रदूषण वाढतंय. आता सरकारने फक्त घोषणा करून चालणार नाही. चाकणच्या रस्ता विकासाचं योग्य नियोजन व्हायला हवं. आणि हा प्रश्न फक्त उद्योगपतींचा नाहीये, हा प्रश्न आहे चाकणच्या तरुणांचा. कारण या परिसरात कित्येक तरुणांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. काही तरुण स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय सुरू करतायत. हॉटेल, गॅरेज, ट्रान्सपोर्ट व्यवस्था, स्पेअर पार्टचं दुकान वगैरे, किरकोळ दुकानं, मोठ्या कंपन्यांनी ना सर्व्हिस पुरवणं, कंपन्यांचे छोटे छोटे पार्ट बनवणारे खूप सारे दुकानं, ह्या हजारो छोट्या व्यवसायांचं अर्थकारण या MIDC वर अवलंबून आहे. एखादी मोठी कंपनी चाकण सोडून गेली तर फक्त त्या कंपनीतील कामगार बेरोजगार होत नाहीत मित्रांनो, त्याच्यासोबत आसपासच्या संपूर्ण छोट्या व्यवसायावर याचा परिणाम होतो. म्हणून चाकणमधील उद्योग बाहेर जाणं म्हणजे MIDCचं नुकसान नाही, हा स्थानिक अर्थव्यवस्थेवरचा थेट हल्ला आहे. आता येऊया सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दाव्याकडे. आपण मोठमोठ्या घोषणा ऐकतो, एकीकडे फडणवीस साहेब, दुसरीकडे शिंदे साहेब, रोज घोषणा, रोज मोठमोठ्या गप्पा. आणि आपले उद्योग मंत्री उदय सामंत साहेब गाडीत बसून फोन लावायचे, त्यावर मोठमोठ्या गप्पा मारायच्या,
त्याचे व्हिडिओ काढून व्हायरल करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची आणि आम्ही किती काम करतोय, सरकार किती काम करतं हे फक्त दाखवायचं. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवणार, नवीन उद्योग आणणार, नवीन गुंतवणूक आणणार, नवीन रोजगार निर्माण करणार. सामंत साहेब, तुम्ही फक्त चाकण लवकरात लवकर ट्रॅफिक मुक्त करा, रस्ते चांगले द्या, उद्योग आपोआप येतील. म्हणजे हे सरकार GR आणि टेंडर काढण्यात खूप फास्ट आहे, पण त्या टेंडर मधून तयार होणारा रस्ता वेळेवर का होत नाही? प्रकल्प मंजूर होतात, भूमिपूजन होतात, यांचे फोटो सेशन होतं, बॅनर लागतात मोठमोठी भाषणं होतात, पण सामान्य माणसाला रस्ता कधी मिळतो हा प्रश्न आहे. आणि टेंडरच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील आहे, तर त्याची निष्पक्ष चौकशी सुद्धा झाली पाहिजे. कारण नुकताच शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संबंधित एक कथित व्हिडिओ मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये कंत्राटदारासोबत टक्केवारीबाबत चर्चा होती, मात्र या व्हिडिओची साधी चौकशी सुद्धा नंतर झाली नाही. आता नाशिकचा मुद्दा घ्या. 2027च्या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल हजारो कोटींचे विकास आराखडा मंजूर केला आहे. एवढ्या मोठ्या निधी, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोठी कामं होणार आहेत, म्हणूनच याची पारदर्शकता आणि अकाउंटेबिलिटी आणखीन महत्वाची ठरते. पण याच काळात कुंभमेळ्याशी संबंधित कथित बनावट वर्क ऑर्डर आणि फसवणुकीची प्रकरणं समोर आली आहेत आणि गुन्हे कोणावर दाखल झाले? सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या नातेवाईकांवर. वर्क ऑर्डर मध्येच हे लोक एवढे पैसे खातात, तर हे टेंडर पास झाल्यानंतर किती काम करणार आणि त्यातले किती पैसे खाणार? एवढा मोठा पैसा खर्च होत असताना व्यवस्था पारदर्शक असली पाहिजे, एवढं नक्की. आणि आता पुणे नाशिक रेल्वे, चाकण आणि परिसरातील लाखो लोकांसाठी ही फक्त रेल्वे नाही, आर्थिक आणि औद्योगिक कनेक्टिव्हिटी आहे. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. आता सरकारकडून सांगितलं जात आहे की नारायणगाव जवळील खोडद गावातील GMRT म्हणजे जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोपमुळे या मार्गाला अडचण होत आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मूळ मार्गाला केंद्राची मंजुरी मिळाली नसल्याचं सांगितलं. तज्ज्ञांची समिती नेमून शक्य तितक्या लवकर जवळचा मार्ग शोधू. साहेब, मंजुरीच मिळाली नव्हती तर मग सर्वे कसे झाले? मोजणी, DPR, जमीन खरेदी, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे, एवढं सगळं कशाच्या आधारावर केलं गेलं? जनतेला याचं स्पष्ट उत्तर मिळायला हवं. आता आपला मूळ मुद्दा. आज चाकणच्या नागरिकांच्या मनात एक शंका निर्माण होत आहे आणि ते पण स्वाभाविक आहे. सरकार चाकण आणि पुण्याच्या लोकांवर सूड उगवत असल्याची भावना आहे. चाकणचा विकास सरकारच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये खरंच आहे का? उद्योगांमुळे राज्याचा GDP वाढतो, तर सरकार त्याचं श्रेय घेतं. मग त्याच उद्योगांसाठी रस्ते, वाहतूक, पायाभूत सुविधा देण्याची वेळ आली की सरकार कुठे गायब होतं? एक गोष्ट स्पष्ट आहे, चाकणमधील उद्योग बाहेर जाऊ नयेत, इथल्या तरुणांच्या नोकऱ्या जाऊ नयेत, इथले छोटे मोठे व्यवसाय बंद पडू नयेत, कामगार रोज 2-2, 3-3 तास ट्रॅफिक मध्ये अडकू नयेत, चाकणच्या रस्त्यांवर खड्डे आणि कोंडी कायमची ओळख बनू नये आणि MIDCच्या नावाखाली गुंडगिरी किंवा दहशतीचं वातावरण असेल तर तेही थांबवलं पाहिजे. उद्योगाला फक्त जमीन नको असते, सुरक्षित वातावरण आणि इकोसिस्टम लागतं. म्हणून मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्र सरकारमधील संबंधित मंत्र्यांनो, जरा चाकणकडे बघा. चाकणला फक्त निवडणुकीच्या वेळी आठवू नका. चाकण ही महाराष्ट्राची औद्योगिक ताकद आहे. इथे रस्ते हवेत, वाहतूक व्यवस्था हवी, पुणे नाशिक कनेक्टिव्हिटी हवी, रेल्वेचे प्रश्न सोडवला पाहिजे, सार्वजनिक वाहतूक म्हणजे मेट्रो सारखे मोठे प्रकल्प राबवले पाहिजेत, MIDC मध्ये पाणी, वीज, ड्रेनेज आणि इतर मूलभूत सुविधा मजबूत केल्या पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्योगांना इथून पळून जाण्याची वेळ येऊ देऊ नका. कारण उद्योजक चाकण सोडून गेला तर फक्त एक फॅक्टरी गेट बंद होणार नाही, त्यासोबत एका तरुणाची नोकरी जाईल, एका कुटुंबाचं उत्पन्न कमी होईल, एक छोटा व्यवसाय बंद पडेल आणि हळूहळू एक संपूर्ण औद्योगिक परिसर कमजोर होईल. म्हणून सरकारने आजच निर्णय घ्यायला हवा. टेंडरच्या राजकारणात न पडता इन्फ्रास्ट्रक्चरचं राजकारण करा. भूमिपूजनापेक्षा काम पूर्ण करण्याचं राजकारण करा. घोषणांपेक्षा रिझल्ट दाखवा. आणि सर्वात महत्वाचं, चाकणला वाचवा. चाकणमधील उद्योग वाचवा. चाकणच्या तरुणांचा रोजगार वाचवा. कारण चाकण वाचलं तर हजारो कुटुंबाचं भविष्य वाचेल आणि चाकण मजबूत झालं तर महाराष्ट्राची औद्योगिक ताकद आणखीन मजबूत होईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? चाकणच्या या वाहतूक आणि पायाभूत सुविधांना सरकार जबाबदार आहे का? आता तरी ह्या प्रश्नाला सरकारने सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं का? तुमच्या गावातून किंवा चाकण MIDC मधून तुम्हाला कोणत्या समस्या जाणवतात? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ
चाकणमधील प्रत्येक कामगार, उद्योजक आणि तरुणांपर्यंत पोहोचवा. कारण प्रश्न चाकणचा असला तरी ही लढाई महाराष्ट्राच्या रोजगाराची आहे. धन्यवाद.